पुढच्या बैठकीत मवियात सहभागी होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांचं अजून ठरलेलं नाहीये। मविया समावेशावर वंचितनं आता सावध भूमिका घेतलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, जरी मवियामध्ये वंचितचा समावेश करण्यात आला असला तरी प्रकाश आंबेडकर यांनी मात्र सावध पवित्रा घेतला असल्याचं कळतंय। पुढच्या बैठकीत मवियात सहभागी होणार की नाही हे अद्याप ठरलं नसल्याचं देखील म्हटलं जातंय। या सगळ्या संदर्भात ट्विटही करण्यात आलेलं आहे। पुढच्या बैठकीत मवियात सहभागी व्हायचं की नाही या संदर्भात अजून ठरलेलं नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी संदर्भात वक्तव्य केलेलं होतं, इंडिया आघाडीच्या भवितव्यासंदर्भात वक्तव्य केलेलं होतं। दुसरीकडे मवियात वंचितचा समावेश करण्याच्या दृष्टीनं पावलं सुद्धा उचलली जात होती। पण आजची बैठक फार महत्त्वाची होती। आज मवियाची मुंबईत बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये वंचितला आमंत्रण देण्यात आलेलं होतं। स्वतः खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली होती आणि वंचितकडून पुणकर हे या बैठकीकरता सुद्धा पोहोचलेले होते। पण अशी देखील माहिती मिळतेय की या सगळ्या बैठक ही सुरू असताना मात्र पुणकर यांना काही काळ बाहेर ठेवण्यात आलं, ज्यावरून वंचितनं नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। आता पुढच्या बैठकीत मविया सहभागी होणार की नाही या संदर्भात अजून ठरलं नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, नेमकं काय चाललंय प्रकाश आंबेडकरांच्या मनात? निश्चितच ज्या प्रकारे आधीही प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली होती की महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ही अद्यापही स्पष्ट केलेली नाहीये। त्यांनी काँग्रेसचे जे पक्षश्रेष्ठी आहे, अर्थात आपण जर राष्ट्रीय अध्यक्ष पाहायला गेलो तर मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा ज्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली असे रमेश चेन्नीताला असतील, यांनी या संदर्भातील महाविकास आघाडीमध्ये वंचितला निमंत्रण देणं गरजेचं आहे। कारण नाना पटोले जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांना कुठलेही जागा वाटपाचे अधिकार किंवा अन्य जे निर्णायक अधिकार आहेत ते आहेत की नाही या संदर्भातील स्पष्टीकरण काँग्रेसच्या वरिष्ठांनी द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच संदर्भात ते सातत्याने आपली भूमिका मांडत आलेली आहे। याआधी पाहिलं असेल आपण काँग्रेसच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने बंद रोपटलेले होते। मात्र आता ही आपली नाराजी व्यक्त करताना कुठेतरी त्यांनी दुसरीकडे भाजप आणि RSSला जर पराभूत करायचं असेल तर वंचित निश्चितच महाविकास आघाडीचा घटक होण्यासंदर्भात विचार करू शकते अशी आपली भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे आज एकंदरीत दिवसभरामध्ये जर वंचितची भूमिका पाहिली तर ती तळात दिसून आलेली आहे। एकीकडे नाराजी नाट्याचा जो प्रकार होता तो वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला होता। स्वतः ट्रायडंट हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक होती त्या ठिकाणी जाऊन त्यांनी माध्यमांशी सांगितलं की आम्हाला बैठकीमध्ये घेतलंच नाही, एक तास आम्हाला हॉलच्या बाहेर बसवण्यात आलेलं होतं। आता दुसरीकडे ज्यावेळी ऑफिशियल लेटर तिन्ही पक्ष जे आहेत महाविकास आघाडीतले त्यांनी स्पष्टपणे एक लेखी पत्र दिलेलं होतं, ज्यावरती संजय राऊत यांची स्वाक्षरी होती, नाना पटोले यांची स्वाक्षरी होती, जयंत पाटील यांची स्वाक्षरी होती। मात्र तरीही अद्यापही नाना पटोले यांच्या स्वाक्षरीला घेऊन कुठेतरी वंचित मधली जी नाराजी आहे ती उघडपणे दिसत आहे। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।